हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पहिल्यांदा वेलकम. ब्रीच कोर्स च्या अनुषंगानं आपण आज केमिस्ट्री विषयाचा स्टडी करूया. केमिस्ट्री या विषयामध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहेत तर केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स, रिएक्शन्स अँड whatever happen during the chemical processes that can study in the chemistry. ओके, आणि या ब्रिज कोर्सच्या अनुषंगानं आपण पहिला पॉइंट आज डिस्कस करणार आहोत तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करत असताना पहिल्यांदा आपल्याला ऍटॉम म्हणजे काय माहिती असणं आवश्यक आहे. व्हॉट इज मीन बाय ऍटॉम? ऍटॉम इज स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर इज नोन ॲज ऍटॉम. म्हणजे पदार्थाच्या अविभाज्य घटकाला अणू असं म्हणायचं. सो स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मॅटर इज नोन ॲज ऍटॉम. मग ऍटॉम मध्ये काय काय असतं तर ऍटॉम मध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरत असतात, किंवा अणूमध्ये केंद्रक असतं आणि केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरत असतात. मग केंद्रकामध्ये काय काय असतं तर केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. इतरही अजून पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात. मग बोसॉन असेल, पायॉन असेल, मेसॉन असेल, आणि या सगळ्यांना मिळून न्यूक्लियॉन्स असं म्हणायचे, कारण ते सगळे न्यूक्लियस मध्ये आणि इलेक्ट्रॉन त्याच्या बाहेर रिव्हॉल्व होत असतात. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल ऍटॉम कन्सिस्टिंग न्यूक्लियस इन विच प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स और न्यूक्लियॉन्स आर प्रेझेंट अँड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ड अराउंड द न्यूक्लियस. प्रोटॉन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन इज चार्जलेस, इलेक्ट्रॉन हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. अँड दॅट्स वाय if proton having positive charge and proton is present in the nucleus, electron is also present in a nucleus, but neutron is also present in nucleus, but neutron is chargeless and proton is positive charge. So that's why overall charge on the nucleus is positive, and negatively charged electron revolve around the nucleus. So that's why they are bind together by means of electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction च्या सहाय्यानं निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस किंवा प्रोटॉन हे एकमेकांना बाइंड झालेले असतात आणि म्हणून ते फिरत असतात. ओके, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करत असताना आपल्याला ऍटॉम, त्यानंतर इलेमेंट, त्यानंतर त्या इलेमेंटचे असणारे ऍटॉमिक नंबर हे माहिती असणं आवश्यक आहे. आपण थोडासा डीप मध्ये स्टडी करूया. बघा, असं कन्सिडर करा की हा न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे. आता या न्यूक्लियसच्या बाहेर या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन काय होत आहेत, फिरतायत. इलेक्ट्रॉन ज्या कक्षेमधून फिरतात त्या कक्षांना ऑर्बिट असं म्हणायचं. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी करतो, याचा अर्थ इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस शोधतो, म्हणजे इलेक्ट्रॉनचं असणारं स्थान आपण शोधत असतो. जसं की समजा आपला ऍड्रेस जर आपल्याला द्यायचा असेल तर आपण काय काय गोष्टी करतो. पहिल्यांदा आपलं नाव, त्याच्यानंतर आपला घराचा नंबर, गल्लीचा नंबर, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, आपल्या राज्याचं नाव आणि नंतर देशाचं. म्हणजे या पद्धतीनं आपण आपला ऍड्रेस शोधायचा प्रयत्न करतो किंवा द्यायचा प्रयत्न करतो. तसं इलेक्ट्रॉनचं सुद्धा असंच आहे. इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस शोधायचा असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या पातळीचा अभ्यास करावा लागेल. ऍटॉम, त्याच्यानंतर ऑर्बिट, त्याच्यानंतर सबशेल, त्याच्यानंतर ऑर्बिटल. आता ऍटॉम नंतर ऑर्बिट आहे, ऑर्बिट नंतर सबशेल आहे आणि सबशेल नंतर ऑर्बिटल्स आहेत. म्हणजे ऑर्बिटल्स मध्ये असणारा इलेक्ट्रॉन आपल्याला सांगता येतो.
म्हणजे इलेक्ट्रॉन हा कोणत्या ऑर्बिटलमध्ये आहे, ते ऑर्बिटल कोणत्या सबशेलमध्ये आहे, ते सबशेल कोणत्या ऑर्बिटमध्ये आहे, हे आपण ऍटॉमिक नंबर वरून सांगू शकतो. त्यासाठी आपल्याला ऍटॉमिक नंबर माहिती असणं आवश्यक आहे. ओके, आता असं कन्सिडर करा की न्यूक्लियसच्या बाहेरची असणारी हा पहिला कर्व जो आहे तो म्हणजे पहिली कक्षा आहे. त्याला आपण नोटेशन देऊया के. ते के एल एम एन या अध्यक्षरानं ओळखले जातात. के एल एम आणि एन अँड सो ऑन. पहिली कक्षा जी आहे त्या पहिल्या कक्षेमध्ये असणारे एकूण इलेक्ट्रॉन किती आहे किंवा मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅन अकोमोडेट इन द फर्स्ट शेल कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तुम्ही 9वी-10वी मध्ये शिकलेला आहात की एखाद्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन समाविष्ट असू शकतात, किती इलेक्ट्रॉन धरून ठेवले जाऊ शकतात, हे एका फॉर्म्युल्यानं शोधलं जाऊ शकतं. आणि तो फॉर्म्युला म्हणजे 2n². कुठला फॉर्म्युला आहे तो? 2n². आपण इथं लिहूया 2n². सो व्हॉट इज n? n इज अ नंबर ऑफ शेल. कक्षाचा नंबर आहे तो. मग जर आपण n 1 पुट केला, इफ यू पुट n इज इक्वल टू 1, देन व्हॉट विल बिकम 2 into 1² इक्वल टू किती येणार हो? 2. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती बसू शकतात तर 2. पहिल्या कक्षेमध्ये एकूण 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. आपण n जर 2 पुट केलं, 2 गुणिले 2 चा वर्ग, बरोबर, 2 चा वर्ग 4 आणि 4 गुणिले 2 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर तिसऱ्या कक्षेसाठी बघूया 2 into 3², 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18. म्हणजे तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 18. 18 इलेक्ट्रॉन्स कॅन अकोमोडेट इन द थर्ड शेल. चौथी कक्षा आहे. चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2 गुणिले 4 चा वर्ग, बरोबर, 4 चौक 16 गुणिले 2 32. म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये बसणारे एकूण समाविष्ट होणारे इलेक्ट्रॉन किती सांगता येतील आपल्याला? 32. 32 इलेक्ट्रॉन्स कॅन अकोमोडेट इन द फोर्थ शेल. ओके, आता पहिल्या कक्षेमध्ये असणारे एकच उपकक्षा असते आणि ती म्हणजे यस. पहिल्या कक्षेमध्ये फक्त एकच उपकक्षा आहे आणि ती कोणती आहे? यस. पहिल्या कक्षेमध्ये फक्त यस ही एकच उपकक्षा आहे. दुसऱ्या कक्षेमध्ये 2 उपकक्षा आहेत. जेवढा कक्षाचा नंबर तेवढ्या उपकक्षा त्याच्यामध्ये आहेत. पहिल्या कक्षेमध्ये एकच आहे यस. दुसऱ्या कक्षेमध्ये 2 उपकक्षा आहेत यस आणि पी. तिसऱ्या कक्षेमध्ये 3 उपकक्षा आहेत एस, पी आणि डी, एस, पी आणि डी. आणि चौथ्या कक्षेमध्ये 4 उपकक्षा आहेत. कुठल्या कुठल्या असतील? एस, पी, डी आणि एफ. हे मी का तुम्हाला सांगायला लागलोय तर याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की इलेक्ट्रॉनचं असणारं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होईल. या कक्षा ज्या आहेत त्या ऑर्बिट्स आहेत आणि या ऑर्बिटमध्ये एस, पी, डी, एफ या पद्धतीनं सबशेल्स आहेत आणि या सबशेल्स मधल्या परत एस ची एकच सबशेल आहे, पी चे 3 आहेत ऑर्बिटल्स, डी चे 5 ऑर्बिटल्स आहेत. मग त्यामध्ये असणारं इलेक्ट्रॉनचं फिलिंग जे आहे म्हणजे इलेक्ट्रॉनचं भरणं, इलेक्ट्रॉन कशा पद्धतीनं भरले गेलेत त्यानुसार आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकू शकतो. मी परत एकदा रिपीट करतो बघा. न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरतायत, इलेक्ट्रॉन कक्षांमधून फिरतायत. प्रत्येक कक्षेमध्ये समाविष्ट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची क्षमता किंवा किती इलेक्ट्रॉन त्याच्यात बसू शकतात हे आपण एका फॉर्म्युल्याने शोधू शकतो. 2n². Maximum number of electrons can accommodate in that particular orbit is calculated by 2n². What is n? N is the number of shell. Okay, so 2 into 1² equal to 2 as goes on 2, 8, 18 and 32. म्हणजे 2, 8, 18 आणि 32 या पद्धतीने इलेक्ट्रॉन याच्यामध्ये बसू शकतात. पहिल्या कक्षेमध्ये फक्त एकच उपकक्षा आहे यस. मग पहिल्या कक्षेची जर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 आहे आणि त्याच्यामध्ये जर एकच उपकक्षा असेल, बघा पहिल्या कक्षेची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ही 2 आहे आणि त्याच्यात जर एकच उपकक्षा असेल म्हणजे यस ची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती झाली? 2. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. ओके, आता दुसऱ्या कक्षेकडे येऊया. दुसऱ्या कक्षेमध्ये 2 उपकक्षा यस आणि पी.
मग या दोन उपकक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? तर बघा आपल्याला हे माहित झालं की पहिल्या कक्षेमध्ये यस ही एकच उपकक्षा आहे आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच यस मध्ये 2 आहेत. मग इथं सुद्धा यस मध्ये 2च इलेक्ट्रॉन बसू शकतील, म्हणजे इथं आपण लिहू शकतो यस मध्ये 2. आता एकूण 8 आहेत, मग यस मध्ये जर 2 आले तर पी मध्ये किती येतील? 6. राहिलेले 6 इलेक्ट्रॉन पी मध्ये येतात. तिसरी कक्षा आहे, 18 इलेक्ट्रॉन्स आहेत. या 18 इलेक्ट्रॉनचं परत डिस्ट्रीब्युशन आपल्याला या 3 सबशेल मध्ये करायचे, एस, पी आणि डी. कसं होणार आहे डिस्ट्रीब्युशन? 18चं डिस्ट्रीब्युशन 2, पी मध्ये 6, कारण आपण बघितलं इथं, आणि राहिलेले इलेक्ट्रॉन डी मध्ये किती होतात? 6 आणि 2 8, आणि इथे किती येणार आहे? 10. ओके. त्याच्यानंतर चौथ्या कक्षेमध्ये एकूण 32 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या 32 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला या 4 मध्ये करायचं आहे. एस मध्ये किती येणार? 2, पी मध्ये किती येणार? 6, डी मध्ये किती? 10, एफ मध्ये किती येणार? राहिलेले 10 आणि 6 16 आणि 2 18, आणि इथे किती येणार आहे? 14. म्हणजे एफ मध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती? एफ सबशेल मध्ये एकूण इलेक्ट्रॉन किती बसतील? 14. डी मध्ये 10, पी मध्ये 6, एस मध्ये 2. आता इथं आपल्याला हे कळालं की मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एस सबशेल, पी सबशेल, डी सबशेल अँड एफ सबशेल. थोडासा विचार करा, आपल्या समोर जर असा प्रश्न विचारला की व्हाय देअर आर 18 वर्टिकल कॉलम्स इन द पिरियडिक टेबल, व्हाय नॉट 19 और व्हाय नॉट 17 वर्टिकल कॉलम्स? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येतं, यस ची पिरियडिक टेबल तुमच्या समोर आणा, डोळ्यासमोर. यस एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साइडला यस ब्लॉक एलिमेंट, एक्स्ट्रीम राईट हँड साइड इकडच्या साइडला पी ब्लॉक एलिमेंट आहेत, आणि या दोघांच्या मध्ये डी ब्लॉक एलिमेंट सँडविच झालेलं आहे. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट्स आर सँडविच बिटवीन एस अँड पी ब्लॉक. एस चे 2 उभे स्तंभ आहेत, कारण त्या एस ची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 आहे. पी चे 6 उभे स्तंभ आहेत, म्हणजे पी ची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 6 आहे. डी चे 10 उभे स्तंभ आहेत, कारण डी ची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे? 10. सो 2 एस चे, पी चे 6 8 आणि डी चे 10, असं मिळून 18 उभे स्तंभ आपल्याला पिरियडिक टेबलचे सांगता येतात. याच अनुषंगानं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एखाद्या इलेमेंटचा लिहायचा प्रयत्न केला तर तो कसा लिहिता येईल आपल्याला बघूया आपण. समजा हायड्रोजन हे इलेमेंट आपण घेतलं, आपल्याला माहितीये हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिता येईल? आता एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो पहिल्या कक्षेत आहे. पहिल्या कक्षेमध्ये फक्त एकच उपकक्षा आहे, ती म्हणजे यस, म्हणजे यस मध्ये तो इलेक्ट्रॉन आहे. आणि मग एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असताना आपल्याला असं लिहिता येईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर दिस इज 1. पहिल्या कक्षेतला यस, त्यातल्या उपकक्षेतला आणि एक इलेक्ट्रॉन. सो 1s1 इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर हायड्रोजन. नेक्स्ट एक्झाम्पल इज हेलियम. हेलियमचा अणुअंक आहे 2. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला कसं लिहिता येईल? 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन, पहिल्या कक्षेची क्षमताच 2 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणजे नक्कीच तो पहिल्याच कक्षेत असेल. आणि यस ही एकमेव उपकक्षा आहे, त्याच्यामुळं यस मध्येच ते 2 इलेक्ट्रॉन असतील. मग कसं येईल लिहिता आपल्याला? 1 पहिल्या कक्षेतल्या, यस मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर आहे लिथियम. लिथियमचा अणुअंक 3 आहे. लिथियमचा अणुअंक 3 आहे, 3 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये. त्याचं डिस्ट्रीब्युशन आधी करूया. पहिल्या कक्षेत त्यातले 2 असतील आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 असेल. पहिल्या कक्षेत जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स आपण कसं लिहू शकतोय? 1s2, कारण हे कळलंय आपल्याला. दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता बघा ही दुसरी कक्षा आहे, या दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आलाय. तो 1 इलेक्ट्रॉन नेमका कुठं असेल? यस मध्ये असेल का पी मध्ये असेल? तर पहिल्यांदा प्रायोरिटीना कुठं असणार आहे? तो यस मध्ये, आणि नंतर पी मध्ये जाणार आहे. आणि म्हणून आपण असं करू शकतोय, हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेतल्या यस मध्ये असणार आहे. आणि किती आहेत? 1च आहे. तर 1s2 आणि 2s1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. 2 आणि 1 3 हा त्याचा अणुअंक आहे, ऍटॉमिक नंबर आहे. ऍटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ऍटॉमिक नंबर आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सारखे असतात. तुम्हाला हे माहिती आहे, तुम्ही शिकलेला आहात. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय. परत एकदा रिपीट करतो, ऍटॉमिक नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. अँड मास नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या
म्हणजे मास नंबर असतो, ॲटॉमिक मास. आणि इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या, इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो. आणि मग आता लिथियम नंतर बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4 आहे. कसं करता येईल? 2 आणि 2 बघा, 1s2 2s2, कारण s मध्ये 2 बसू शकतात. पुढचं जर एक्झाम्पल आपण घ्यायचा प्रयत्न केला, आपण एक एक्झाम्पल अजून घेऊया. बोरॉन अणु अंक 5 आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं येईल त्याचं? 2 आणि 3. आता बघा, आता थोडस गंमत आहे. पहिल्या कक्षामध्ये 2 आहेत, दुसऱ्या कक्षामध्ये 3 आहेत. दुसऱ्या कक्षामध्ये 3 असले तरी दुसऱ्या कक्षामध्ये 2 उपकक्षा आहेत, यस आणि पी. मग इथंच जर आपण बघायचा प्रयत्न केला तर बोरॉनच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल, पहिल्या कक्षामध्ये 2 आहेत, दुसऱ्या कक्षामध्ये 3 आहेत, पण त्या 3 मध्ये पहिल्यांदा 2 असणार आहेत आणि पुढे 1 असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला कसं लिहिता येईल? 1s2, 2s2, 2p1. या पद्धतीनं आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सांगू शकतो. कार्बनच्या बाबतीत विचार केला, कार्बन 6 अणु अंक आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन कसं आहे? 2 4. कसं लिहिता येईल आपल्याला? बघा, 1s2. आता या 4चं डिस्ट्रीब्युशन तुम्ही असं करू शकता, इथं 2 आणि इकडं 2, आणि म्हणून 2s2 2p2. म्हणजे कार्बनचं किंवा इथं जर आपण विचार केला बोरॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं असेल, तर बोरॉनचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या कक्षेमधल्या पी मध्ये असेल, अवेलेबल असेल. या पद्धतीने आपण ते इलेक्ट्रॉनचं स्थान जे आहे ते स्थान सांगू शकतो. याच पद्धतीने तुम्ही नायट्रोजन साठी बघू शकताय, ऑक्सिजन साठी बघू शकताय, फ्लोरीन साठी बघू शकताय किंवा निऑन साठी. असं करत करत तुम्ही जर ॲटॉमिक नंबर 1 पासून ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितले तर तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजण्यास अतिशय सोप्या पद्धतीनं जाईल आणि तुम्ही वेगवेगळ्या एलिमेंट्सचं, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकाल. ओके.